टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण ब्रेकफास्ट हेल्दी रेसिपी बघतोय, ती म्हणजे सीझन वाईज आपण आता रेसिपी स्टार्ट केलेल्या आहेत। तर गाजराचा सीझन आलेला आहे, तर मी इथं गाजर पराठा एकदम पटकन कसा बनवायचा हे मी दाखवणार आहे। तर खूप टेस्टी असा हा गाजराचा पराठा बनतो। तर रेसिपी स्टार्ट करूया। इथे 4 जणांसाठी मी गाजर पराठा बनवत आहे। तर त्यासाठी 4 गाजर घेतलेले आहेत मी। प्रथम आपण त्याची सालं काढून घेणार आहोत आणि मग स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग आपण ते किसून घेतोय। खरं तर रोजच्या आहारामध्ये आपण गाजराचा वापर केला पाहिजे, पण आपण तो करत नाही किंवा लहान मुलं ती आवडीने इतकी खात नाहीत। तर गाजराचा हलवा तर आपण बनवतोच, पण त्यात साखरेचं प्रमाणही आपल्या पोटामध्ये जातं। तर गाजराचा हा पराठा जर तुम्ही बनवला तर तो खूप हेल्दी राहील। इथे पराठ्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। आपण आलं घेतोय आणि इथे आवडीनुसार मिरच्या ऍड करायच्यात। साधारण 5 ते 6 मिरच्या इथे घेतलेल्या आहेत। थोडासा तिखट असेल तर हा जास्त छान लागतो, वाढवू शकता तुम्ही मिरचीचं प्रमाण। इथे गाजराचा किस आपला तयार झालेला आहे। परातीमध्ये आपण 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतोय, चाळलेलं गव्हाचं पीठ आहे हे। यामध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ घालतीये। 1 चमचा मी ओवा हातावरती चांगला चोळून यामध्ये घेणार आहे। ओव्याचा जो स्वाद आहे तो खूप छान लागतो पराठ्यामध्ये। त्यानंतर चवीनुसार मीठ, धने पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळद आणि इथे मी जिरं थोडंसं गरम करून ते बारीक करून घेतलेलं आहे। म्हणजे जिऱ्याची पावडर आपण इथे घेतलेली आहे 1 चमचा आणि गाजर आपण ऍड केलेत। त्यानंतर जो मसाला आपण केलेला आहे तोही आपण सगळा यामध्ये घेतोय। एक वाटी आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सगळं मिश्रण आपण हाताने एकसारखं हलवून घेऊया किंवा एकत्र करून घेऊया। हाताने एकत्र केल्यानंतर थोडा थोडा पाण्याचा वापर करायचा आहे। इथं मी कोमट पाण्याचा वापर करते जेणेकरून आपले पराठे छान बनतील। तर थोडं थोडं कोमट पाणी घालून मी इथे जे आपण नेहमी पीठ मळतो पोळीसाठी तसंच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचंय। जास्त घट्टही नकोय आणि जास्त पातळही नकोय। तर पीठ मळून घेतलंय। हे पीठ साधारण आपण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवतोय। त्यानंतर 15 मिनिटं झालेली आहेत। पिठाचा एक गोळा घेतलाय, थोडंसं तेल लावलंय हाताला, छान आपण एकसारखा करून घेतोय आणि आपण त्याला पिठी लावून घेणार आहोत आणि तो जसं आपण पोळी लाटतो तसंच आपल्याला लाटून घ्यायचंय। जशा आपण रोजच्या पोळ्या लाटतो तशाच पोळ्या आपण इथे लाटून घेतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण तवा तापायला ठेवलेला आहे। कडा चांगल्या लाटून घ्यायच्यात, एकसारखी सगळीकडून ती पोळी आली पाहिजे। आपल्या चॅनलवरती बऱ्याच हेल्दी रेसिपी अपलोड झालेल्या आहेत, त्याही तुम्ही नक्की चेक करू शकता। त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। तर इथं आपली पोळी तयार आहे। तवा मस्त तापलेला आहे। तर तव्याची फ्लेम मी मीडियम ते हाय फ्लेम वरती आपण हा पराठा भाजून घेणार आहोत किंवा शेकून घेणार आहोत। एका बाजूने शेकल्यानंतर आपण त्याची साइड चेंज करतोय आणि मगच आपण याला तूप लावणार आहोत। तर साजूक तुपाचा इथे वापर करायचा आहे। तोपर्यंत दुसरी बाजू शेकली गेली आहे, त्यालाही आपण तूप लावून घेऊया। अशा पद्धतीने तूप लावून मस्त मीडियम फ्लेम वरती मी हा चांगला, मीडियम ते हाय फ्लेम केली तरी काही हरकत नाहीये, पण लागायला नको तव्याला। छान असा आपण हा मस्त शेकून घेऊया आणि लोणचं, सॉस किंवा छानशी चटणी, एखादी बटाट्याची मस्त भाजी, तर त्यासोबत तुम्ही ही सर्व करू शकता। टिफिन साठी चांगला ऑप्शन ठरेल आणि खूप हेल्दी आहे। ब्रेकफास्टला तर चांगलाच ऑप्शन आहे हा। तर अजून बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही चेक करू शकता। चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि भरपूर कमेंट्स करा। धन्यवाद। भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।